तर मग आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 3, 4 आणि 5 ही 3 एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. जे मी तुम्हाला एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व्ह करून दाखवणार आहे त्याप्रमाणेच तुम्हाला एक्झाम्पल नंबर 6 आणि 8 तुम्ही सॉल्व्ह करणार आहात आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व्ह करून दाखवणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला एक्झाम्पल नंबर 7 सॉल्व्ह करायचं आहे स्वतः. ठीक आहे. सो दॅट विल बी युअर होमवर्क. तुमचा गृहपाठ असणार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द एक्झाम्पल नंबर 3. बघा, इन ट्रायंगल MNP, इन ट्रायंगल MNP हा ट्रायंगल आहे. NQ जो आहे तो अँगल बायसेक्टर आहे, कोन दुभाजक आहे. कोणाचा कोन दुभाजक आहे? MNP चा. MNP म्हणजे ह्या कोणाचा NQ हा अँगल बायसेक्टर आहे. MN ची लेंथ 5 आहे, PN ची लेंथ 7 आहे, MQ ची लेंथ 2.5 आहे. तुम्हाला PQ ची लेंथ फाइंड आउट करायची. तर मगाशी आपण अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी शिकलो होतो, त्याचा इथे आपल्याला उपयोग करायचा आहे. आपल्याला कोन दुभाजकाच्या गुणधर्माचा उपयोग करायचा आहे. मग आपण काय करणार? तर सगळ्यात पहिलं लिहायचं इन ट्रायंगल MNP, त्रिकोण MNP मध्ये NQ is an angle bisector of angle MNP. म्हणजे NQ हा कोन MNP चा कोन दुभाजक आहे. ठीक आहे. Therefore म्हणून MQ upon PQ, MQ upon PQ, QP म्हणूया, MQ upon QP, QP म्हणा, PQ म्हणा, काही फरक पडत नाही, is equal to NM upon NP, is equal to NM upon NP बरोबर NM छेद NP. तुम्ही इथे कारण लिहू शकता बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार. जागा कमी असल्यामुळे मी शॉर्टकट मध्ये लिहितीये. बाय द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर, कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार असं तुम्ही लिहू शकता. आता किमती घाला. MQ किती आहे? 2.5 अपॉन QP फाइंड आउट करायची आपल्याला, इज इक्वल टू NM किती आहे? 5 अपॉन NP किती आहे? 7. आता साहजिक आहे काय करावं लागेल? तिरपा गुणाकार करावा लागेल. म्हणजे काय होईल? 7 into 2.5 is equal to 5 into QP. मग जर तुम्हाला QP काढायची असेल तर 5 ने भाग लावावा लागेल. म्हणजे QP is equal to 2.5 into 7 upon 5. मग 5 एके 5, 5 25 होतात, पण हे 2.5 आहे म्हणून आपण लिहिला 0.5. आणि मग 5 आणि 7 गुणा, 5 7 35 होता, म्हणजे आपली QP आली 3.5 युनिट, 3.5 एकर. तर हे जे मी एक्झाम्पल 3 सॉल्व्ह केलेलं आहे याप्रमाणेच तुम्ही एक्झाम्पल नंबर 6 आणि 8 सॉल्व्ह करणार आहात. सो इथे मी लिहून ठेवते की एक्झाम्पल नंबर 6 आणि एक्झाम्पल नंबर 8 हे याच मेथडने सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. सो हे आय होप सगळ्यांना कळलं असेल. हा भाग पण तुम्हाला कळला असेल. 7 5 इथे आपण भाग लावला 5 25, पण हे 25 नाहीये, 2.5 आहे म्हणून आपण 0.5 घेतले. आणि 7 5 35, पण हा 0.5 आहे त्यामुळे आपण इथे लिहिले 3.5 युनिट. आता आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. दिस इज एक्झाम्पल नंबर 4. सो एक्झाम्पल नंबर 4 मी रीड करते. मेजर ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन. प्रूव्ह दॅट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. त्यांनी आपल्याला या आकृतीमध्ये काही कोणांची मापं दिलेली आहेत. त्यावरून आपल्याला हे सिद्ध करायचंय AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. तर साधा विचार करा की AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC केव्हा असेल? तेव्हा जेव्हा PQ ही BC ला पॅरलल असेल, समांतर असेल. BPT आठवा, प्रमाणाचा मूळ प्रमेय. त्यानुसार जर PQ ही BC ला समांतर असेल, पॅरलल असेल, तरच AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC असणार. बरोबर आहे. मग आता हे कसं दाखवायचं की PQ ही BC ला पॅरलल आहे? त्यासाठी ह्या दोन कोणांची मदत घ्या की PQ आणि BC ची तुम्ही जर AB ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर अँगल APQ इज इक्वल टू 60 डिग्री आणि अँगल ABC इज ऑल्सो इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. आणि जर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील म्हणजे संगत कोण एकरूप असतील तर PQ ही BC ला समांतर असणं साहजिक आहे. मग आता हे लिहायचं कसं? तर आपण असं लिहू शकतो की AB इज अ ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका ऑफ
PQ अँड ऑफ लाईन म्हणूया, ऑफ लाईन म्हणा, सेगमेंट म्हणा, काही म्हणा. ऑफ लाईन PQ अँड BC म्हणजे AB ही रेषा PQ व रेषा BC यांची छेदिका आहे, राईट. मग आपण लिहूयात अँगल APQ, अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्रीज. रिझन लिहूयात गिवन. दोन्ही कोणाची माप सेम आहेत 60 डिग्रीज, म्हणजेच हे कोण एकरूप आहेत. देअरफॉर अँगल APQ congruent angle ABC, right? But these are corresponding angles, परंतु हे संगत कोण आहेत. But these are corresponding angles, परंतु हे संगत कोण आहेत. Therefore, line PQ parallel side BC म्हणजे रेषा PQ ही BC ला समांतर आहे, कारण करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, संगत कोण एकरूप आहेत, म्हणून त्या रेषा एकमेकींना समांतर आहेत. आणि ह्या समांतर आहेत ना, PQ समांतर BC आहे. देअरफॉर इन ट्रायंगल ABC म्हणून त्रिकोण ABC मध्ये AP अपॉन PB, AP छेद PB इज इक्वल टू AQ अपॉन QC, AQ अपॉन QC. रिझन लिहायचं बाय BPT. ह्याचं आपण रिझन काय लिहिलं, बाय BPT. बघा आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. सो अशा प्रकारे आपण हे सिद्ध केलेलं आहे आणि याला कारण लिहायचं आहे बाय BPT, म्हणजेच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. सो आता आपण सगळ्यांना होपफुली चौथं एक्झाम्पल कळलं असेल. आता आपण एक्झाम्पल नंबर 5 कडे जाऊया. इन ट्रपेझियम ABCD, ABCD हा ट्रपेझियम आहे. ट्रपेझियम म्हणजे हा समलंब चौकोन आहे. यामध्ये 3 साइड्स एकमेकांना पॅरलल. बघा AB पॅरलल PQ पॅरलल CD म्हणजे AB PQ आणि CD ह्या एकमेकांना पॅरलल आहेत, समांतर आहेत. त्यांनी लेंथ दिलेल्या आहेत. AP ची लेंथ आहे 15, PD ची आहे 12, QC ची आहे 14, BQ आपल्याला फाइंड आउट करायची. मग यासाठी आपण काय करणार, आपण जे मागाशी शिकलो प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, 3 समांतर रेषांचा गुणधर्म इथे आपल्याला वापरायचा. मग आपण आधी काय लिहिणार, तर हे आहे एक्झाम्पल नंबर 5. AB पॅरलल PQ पॅरलल DC. Therefore, by property of 3 पॅरलल लाईन्स, 3 समांतर रेषांच्या गुणधर्मानुसार, बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स आपण काय लिहिणार, तर AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. हे आपण लिहिलं. AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. आता किमती घाला, साहजिक आहे. AP किती आहे 15 अपॉन PD 12, BQ किती आहे काढायची आपल्याला, आणि QC किती आहे 14. पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय करा. 15 गुणिले 14 अपॉन 12 इज इक्वल टू BQ होईल. मग आता भाग लावा इथे. 3 आणि भाग लावूया. 3 चौक 12, 3 पाची 15, 2 दुणे 4, 2 साती 14, 7 पाचा 35 अपॉन 2 इज इक्वल टू BQ. म्हणजेच BQ इज इक्वल टू 2 1 2, खाली उरला 1, 2 साती 14, परत खाली एक उरला 2 पंचे 10, म्हणजे BQ किती आली 17.5 युनिट. सो अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व्ह केलेला आहे. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल नंबर 5 सॉल्व्ह करून दाखवलेला आहे, याचप्रमाणे तुम्ही एक्झाम्पल नंबर 7 सॉल्व्ह करणार आहात. सो यू आर गोइंग टू सॉल्व्ह एक्झाम्पल नंबर 7 ऍज पर द एक्झाम्पल नंबर 5. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल नंबर 9 आणि 10 पाहणार आहोत.